मागच्या आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाचं वातावरण, निसर्ग हा एकदम आल्हाददायक असतो। परंतु हे निसर्गरम्य वातावरण, आल्हाददायक वातावरण हवं असं वाटत असलं तरी बऱ्याचशा ऋतुबदलामुळे होणाऱ्या आजारांना आमंत्रण देणारं देखील आहे। पावसाळ्यामध्ये अनेक जणांना पोटाचे विकार उद्भवतात। यामध्ये उलट्या होणं, जुलाब होणं, पोटदुखी होणं, गॅसेस होणं, तसेच काही जणांना कावीळ, टायफॉइड यासारखी व्याधी देखील होतात। ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्या लोकांची ऍसिडिटी ह्या काळामध्ये वाढू शकते। तसेच बऱ्याच जणांना स्किनचे डिसीजेस जसे की फंगल इन्फेक्शनचा देखील उद्भव होतो किंवा ज्यांना फंगल इन्फेक्शन पूर्वी होतं त्यांचं फंगल इन्फेक्शन डोके वर काढायला सुरुवात करतं। पावसाळ्यामध्ये होणाऱ्या ह्या सर्व विकारांचं बहुतांश कारण हे आपलं अग्निमांद्य आहे। म्हणजेच आपली जी पचनक्रिया आहे तिची जी शक्ती आहे ती कमी होणं, पचनक्रिया कमकुवत होणं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामधील होणारे पोटाचे आजार, ज्यामध्ये गॅसेस, ऍसिडिटी, उलटी, जुलाब बरेचसे व्याधी येतात त्याबद्दलची माहिती बघणार आहोत। घरगुती काय उपाय करू शकतो आणि आपल्या आरोग्याची काळजी आपण पावसाळ्यामध्ये कशा प्रकारे घ्यावी याबद्दलची माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील विविध सिद्धांत तसेच काही आजारांवर घरगुती तसेच आयुर्वेदिक उपाय याबद्दलची माहिती सांगत असते। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पावसाळ्यामध्ये हवेमध्ये आर्द्रता वाढते, पावसाळ्यामध्ये थंडावा वाढतो, परंतु हा थंडावा आणि हिवाळ्यामध्ये जो असणारा थंडावा असतो त्यामध्ये बराचसा डिफरन्स आहे। हिवाळ्यामधली हवा ही थंड आणि रुक्ष असते, ती आपल्या पोटाचा जो अग्नी आहे, आपली जी पचनक्रिया आहे ती वाढवते। म्हणून हिवाळ्यामध्ये आपल्याला भूक जास्त लागते आणि आपण घेतलेला आहार व्यवस्थित पचतो। परंतु पावसाळ्यामध्ये जरी थंडावा वाढलेला असतो परंतु हवा जी असते ती आर्द्र असते, त्यामुळे आपले जे रंध्र असतात ते पूर्णपणे ओपन होत नाही, त्यामुळे आपली जी भूक असते ती मंदावलेली असते आणि ह्या मंदावलेल्या अग्नीमुळे, अग्निमांद्यामुळे बरेचसे पोटाचे विकार म्हणजे जसं की गॅसेस होणं, उलट्या होणं, भूक न लागणं, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी यासारखे विकार उद्भवतात। तसेच पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा बाहेरचे पदार्थ खाल्ले जातात, बाहेरचं पाणी पिलं जातं आणि हे दूषित अन्न आणि पाणी हे पोटाचे विकार करण्यास ते देखील कारणीभूत ठरतात। कारण की ह्या काळामध्ये जे अन्न पदार्थ किंवा पाणी असतं त्यामध्ये जीवाणू आणि विषाणू जास्त प्रमाणामध्ये वाढतात आणि हे दूषित अन्न पदार्थ आपल्या पोटामध्ये गेला तर आपल्याला जीवाणू आणि विषाणूंचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात। बऱ्याच घरांमध्ये पावसाचा आनंद घेतला जातो, तर ह्या पावसाच्या आनंदासाठी बऱ्याच घरांमध्ये गरमागरम भजे आणि चहा घेतला जातो। परंतु तुम्ही ह्या गोष्टी वारंवार करत असाल तर ते आपला जो ह्या काळामध्ये अग्निमांद्य झालेला असतो, म्हणजे पचनक्रिया ही स्लो असते, त्यातच तुम्ही असे तळलेले गुरू पदार्थ खाल्ले जे पचायला जड असतात ते अजून अग्निमांद्य करतात आणि त्यामुळे पोटाचे बरेचसे विकार, गॅसेस होणं, ऍसिडिटी होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कोणते दोष वाढतात, काय काय बदल घडतात। पावसाळ्याच्या आधी उन्हाळा असतो, उन्हाळ्यामधलं वातावरण अगदी गरम असतं, त्यानंतर पाऊस सुरू होतो। पावसाचं पाणी काय करतं, जे गरम झालेली जमीन आहे त्यातील उष्णता आधी शोषून घेतं आणि त्यामुळे वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आणि विषाणू तयार होतात आणि पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडलेला असतो, माती जमीन ही चिकचिक झालेली असते आणि पावसाळ्यामध्ये आपलं शरीर देखील असं चिकचिक आर्द्रतेने भरलेलं असतं आणि अशा वेळी जर आपण आपल्या तब्येतीची, आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर विविध आजार आपल्याला उद्भवू शकतात। तर आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये आपलं अग्निमांद्य होतं असं सांगितलं आहे, कारण की पावसाळ्यातील पावसाचं जे पाणी असतं ते अम्लविपाकी असतं, जे आपल्या पचनक्रियेला मंद करतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ह्या काळामध्ये पित्त साचायला सुरुवात होते। दुसरं म्हणजे वातावरणामधील थंडावा, गारवा जे आपल्या शरीरातील वातदोष वाढण्यास कारणीभूत ठरतं। वाताचे गुणधर्म बघताना आपण बघितलं आहे की वात हा शीतगुणांचा असतो, म्हणून वातावरणातील शीतता, थंडावा
हा वातदोष वाढते. तुम्ही बघितलंच असेल, ह्या 8-10 दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे जे सांध्याचे दुखणे असतात किंवा त्या ठिकाणची जी सूज असते ती वाढलेली असते. तर ती ह्याच कारणामुळे. तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये अग्निमांद्य, पित्ताचा संचय आणि वाताचा प्रकोप होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि म्हणूनच आपण पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की आपण पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यावी. तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला वारंवार अपचनचा त्रास किंवा गॅसेस होत असतील तर यासाठी सर्वात आधी आपल्या पोटाला आराम देणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये बरेचसे उपवास केले जातात, तर ते उपवास तुम्ही करावे. त्यामुळे लंघन होतं, त्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये उपवास करावा. उपवास केल्यामुळे आपल्या शरीरातील जो मंदाग्नी झालेला असतो, पचनची जी क्रिया असते ती मंदावलेली असते, ती पचन क्रिया चांगली व्हायला मदत होते. आपला अग्नी चांगला व्हायला मदत होते, जेणेकरून भूक वाढण्यास मदत होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भाजलेला, पचायला हलका अशा प्रकारचा आहार असावा. त्यामुळे काय होतं, आपण अशा प्रकारचा जर आहार घेतला तर आपली जी पचनक्रिया आहे त्याच्यावर ताण पडणार नाही. आपण घेतलेला हलका आहार सहजरित्या पचेल आणि वारंवार गॅसेस किंवा अपचनासारख्या तक्रारी उद्भवणार नाहीत. भाजलेला आणि हलका आहार यामध्ये तुम्ही जर भात खाणार असाल तर तांदूळ आधी भाजून घ्यावे. त्यानंतर ज्वारी किंवा बाजरी किंवा नाचणी यासारख्या जे धान्य आहेत ते आधी भाजून घ्यावे. मग त्याचं पीठ बनवून त्यापासून बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे काय हे पचायला हलके होतात आणि त्यामुळे आपल्या पचनशक्तीवर, पचनक्रियेवर ताण पडत नाही. भात शिजवताना कुकरमध्ये शिजवण्याऐवजी पातेल्यामध्ये मोकळा भात शिजवावा किंवा ह्या काळामध्ये जुन्या धान्यांचा वापर करावा. कधीही अगदी पोट भरून जेवण करू नये. पावसाळ्यात देखील अगदी पोट भरेपर्यंत जेवण करू नये. पोटाचा एक भाग वातासाठी मोकळा ठेवावा. त्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि आपण घेतलेला आहार हा सहजरित्या पचला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे नेहमी गरम गरम आहाराचं सेवन करावं. अन्नपदार्थ जर गरम गरम आणि पचायला हलके असेल तर आपल्या जो अग्नी असतो त्याच्यावर ताण पडत नाही आणि त्यामुळे गॅसेस किंवा अपचनासारख्या समस्या उद्भवणार नाहीत. पावसाळ्यामध्ये वात वाढलेला असतो, तर वातासाठी गरम आहार घेणं गरजेचं आहे. तितकंच स्निग्ध आहार सुद्धा गरजेचा आहे, कारण की आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी स्निग्धतेची आवश्यकता असते. म्हणून तुम्ही आपण जो काही आहार घेत असो, जसं की वरण भात खाणार असाल तर त्यावर तुम्ही गाईचं तूप टाकावं, मग त्याचं सेवन करावं. गाईचं तूप हे आपला अग्नी चांगला करण्यास सुद्धा उपयुक्त आहे, भूक वाढवण्यास उपयुक्त आहे. पाचवा उपाय म्हणजे जर तुम्हाला वारंवार गॅसेस होण्याचा त्रास आधीपासूनच जर होत असेल तर पावसाळ्यामध्ये जेवायच्या आधी कपभर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप टाकून ते पाणी प्यावं किंवा अद्रकचा थोडासा तुकडा घ्यावा, त्याला सेंद मीठ लावावं आणि तो तुकडा जेवायच्या आधी चगळत राहावा, चावून चावून खावा. किंवा हिंगवाष्टक चूर्णासारखं औषध बाजारात मिळतं, ते तुम्ही आपल्या जेवायच्या भातामध्ये पहिल्या घासामध्ये मिक्स करून ते खावं. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि गॅसेस, अपचनासारखे त्रास होत नाही. त्यानंतर 6वी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री उशिरा जेवण करणं टाळावं. सुमारे 7 ते 8च्या दरम्यान आपलं जेवण झालं पाहिजे. जर तुम्ही उशिरा जेवण केलं तर त्याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो, कारण की रात्री आपली पचनक्रिया ही मंदावलेली असते आणि पावसाळ्यात आपली पचनक्रिया ही ऑलरेडी मंदावलेली असते. म्हणून रात्री उशिरा जेवण करणं हे गॅसेस, ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्येला कारण ठरू शकतं. संध्याकाळी जेवण केल्यानंतर शतपावली करावी. त्या व्यतिरिक्त जास्त व्यायाम करू नये. पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असतो म्हणून व्यायाम थोडा कमीच होतो. किंवा जर तुम्ही जिम मध्ये जात असाल किंवा पावसामध्ये छत्री घेऊन जर बाहेर फिरायला जात असाल तर अति व्यायाम होणार नाही याकडे काळजी द्यावी, कारण की अति चालण्यामुळे, अति व्यायामामुळे आपल्या शरीरातील वातदोष अजून वाढतो. म्हणून वाताचे दुखणे ह्या काळामध्ये अजून उद्भवू शकतात. ह्या काळामध्ये आपली जी शक्ती असते ती थोडीशी कमी असते, बल कमी असतं. म्हणून ह्या काळामध्ये व्यायाम सुद्धा कमी प्रमाणातच करावा. 8वी गोष्ट म्हणजे जर तुम्ही सतत चहा, कॉफी यासारखे ड्रिंक करत असाल तर ते पावसाळ्यामध्ये तरी बंद करावे, कारण की ह्याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो. याऐवजी तुम्ही हर्बल टी घेऊ शकता
किंवा सुंठेचं पाणी, जिऱ्याचं पाणी किंवा तुळशी, अद्रक यासारखे जे पदार्थ असतात ते मिक्स करून त्याचा काढा बनवून प्यावा. हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पावसाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून बचाव तर देतातच, सोबत आपला जो अग्नी आहे तो प्रज्वलित करण्यास देखील उपयुक्त ठरतात. आणि म्हणूनच सकाळी रोज उठल्यावर कोमट पाणी प्यावं किंवा अशा प्रकारचं हर्बल टी प्यावं आणि रात्री झोपायच्या आधी सुद्धा कोमट पाणी पिऊन झोपावं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये होणारे घशाचे इन्फेक्शन, सर्दी खोकला होणार नाही. 9वी गोष्ट म्हणजे दह्याचं सेवन. आयुर्वेदामध्ये ग्रीष्म, वसंत आणि शरद ऋतूमध्ये दह्याचं सेवन वर्ज्य सांगितलं आहे. पावसाळ्यात मात्र आपण दही खाऊ शकतो. दही हे दिवसा खावं. दही हे प्रोबायोटिक म्हणून देखील काम करतं. दिवसा दही खाल्ल्यामुळे आपल्या आतड्यांचं आरोग्य सुधारतं. आतड्यांमध्ये असणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांचा जो फ्लोरा असतो त्याची जी हेल्थ आहे ती सुधारते, पचनक्रिया सुधारते. म्हणून पावसाळ्यामध्ये तुम्ही दिवसा दही खाऊ शकता. 10वी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पावसाचा आनंद पण घ्यायचा आहे आणि तुम्ही खवय्ये देखील आहात आणि यामध्ये तुम्ही तेलकट पदार्थ जसे की वडापाव, भजे, समोसे यासारखे पदार्थ खाणारे असाल तर वारंवार कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. कोमट पाणी पिल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. परंतु हे सर्व तेलकट पदार्थ रोज रोज न खाता आठवड्यातून एकदा तुम्ही खाऊ शकता. आणि असे पदार्थ ज्या दिवशी आपल्याला भूक चांगली लागलेली आहे, आपला अग्नी चांगला आहे त्या दिवशी सेवन करावं. सहसा असे जड पदार्थ दुपारच्या वेळी खावे, जेणेकरून आपल्या पचन संस्थेवर त्याचा ताण पडणार नाही आणि व्यवस्थितरित्या पचायला मदत होईल. जर तुम्ही असे पदार्थ संध्याकाळी खात असाल तर अजिबात खाऊ नका, कारण की हे पदार्थ पचायला जड असतात, तेलकट असतात. पावसाळ्यामध्ये आपला अग्नी मंद असतो, म्हणून गॅसेस, अपचन, ऍसिडिटी यासारख्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. पावसाळ्यामध्ये पोटाच्या विकारांमध्ये अपचनासारख्या, ऍसिडिटी सारख्या समस्या तर असतात, त्यामुळे पोटदुखी देखील बघितली जाते. तर आपल्याला जर वारंवार पोटदुखी होत असेल तर जेव्हाही आपण कुठलाही अन्नपदार्थ तयार करतो तेव्हा हिंगाची फोडणी द्यावी. त्यामुळे गॅस होणार नाही, पोट फुगणार नाही आणि त्यामुळे पोट दुखणार नाही. जर तुम्हाला पोटदुखी होत असेल तर अशा वेळी पोटावर तुम्ही हिंगाच्या पाण्याचा लेप करावा. त्यानंतर 1 ते 2 चिमूटभर ओवा चगळत राहावा. त्यामुळे पोटदुखी कमी व्हायला मदत होते. शंखवटी सारखे औषधी आयुर्वेदिक मेडिकलमध्ये उपलब्ध असतात. ती तुम्ही 2-2 गोळ्या तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ खाऊ शकतात. त्यामुळे पोटदुखी कमी व्हायला देखील मदत होते. किंवा जेवणामध्ये हिंगवाष्टक चूर्णाचा वापर करावा किंवा अर्धा चमचा हिंगवाष्टक चूर्ण अर्धा कप कोमट पाण्यामध्ये टाकून पिऊ शकतात. त्यामुळे पोटदुखी कमी व्हायला मदत होते. पावसाळ्यामध्ये बघितल्या जाणाऱ्या अजून समस्या म्हणजे उलट्या होणं, जुलाब होणं, कावीळ, हेपॅटायटिस ए, टायफॉइड हे जे सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते बाहेरचे अन्नपदार्थ किंवा दूषित अन्नपदार्थ, पाणी या सगळ्यांमुळे होत असतात. म्हणून बाहेरचे अन्नपदार्थ किंवा दूषित अन्न किंवा दूषित पाणी याचं सेवन करणं टाळावं. घरी बनवलेल्या संतुलित आहाराचं सेवन करावं. आपला आहार हे नेहमी गरम गरम असावा. त्यानंतर कच्चे अन्नपदार्थ किंवा अर्धवट शिजवलेले पदार्थ खाणे टाळावं. कच्चे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे त्याचा ताण आपल्या पचनक्रियेवर येतो, कारण की कच्चे पदार्थ खायला आपला अग्नी हा तीव्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही फळं, भाज्या हे बाहेरून आणून खात असाल तर ते आधी स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे. पाणी हे नेहमी उकळून गार केलेलं वापरणं गरजेचं आहे. शक्यतो रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्नपदार्थ देखील खाणे टाळावे. हिपॅटायटिस ए, टायफॉइड यासाठी लसी देखील उपलब्ध असतात, त्यांचं तुम्ही लसीकरण करून घेऊ शकता. त्यानंतर आपली पर्सनल हायजीन मेंटेन करणं देखील गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये बाहेरून आल्यावर आधी स्वच्छ हातपाय धुवून घ्यावे. पावसाच्या पाण्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस सारखे जंतू असतात, तर ते आपल्या पायाला जर कुठे कट असेल, जखमा असेल तर त्याच्याद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. म्हणून बाहेरून आल्यावर पाय धुणं, व्यवस्थित पाय धुणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्वांचं पालन करून सुद्धा जर तुम्हाला उलटी, जुलाब अशा काही तक्रारी उद्भवल्या तर सगळ्यात पहिले तुम्ही लंघन करणं गरजेचं आहे, उपवास करणं गरजेचं आहे.
आधीचं जे अपचित किंवा दूषित अन्न जे खाल्लेलं आहे त्याचं व्यवस्थित पचन होऊ द्यावं, आपल्याला आपोआप भूक लागू द्यावी, त्यानंतरच पुढचं जेवण करावं. त्यामुळे तुम्हाला उलटी जुलाब लवकर कमी व्हायला मदत होईल. वारंवार जुलाब उलटी होत असताना संजीवनी वटीचं सेवन तुम्ही करू शकता. त्यानंतर सुंठाचा काढा बनवून तुम्ही पिऊ शकता. लहान बाळ असेल, लहान मुलं असेल तर सुंठ उगाळून त्याचं चाटण तुम्ही त्याला देऊ शकता. त्यामुळे जुलाब थांबायला मदत होते. वारंवार उलटी आणि जुलाब होत असतील तर अशा वेळी सुंठ आणि जायफळ एकत्र उगाळून घ्यावं आणि साधारणतः अर्धा चमचाभर त्याचा जो गंध तयार होतो तो चाटावा. तर असं सकाळ दुपार जर तुम्ही ते दिलं तर त्वरित फायदा होतो. जर तुमच्या परिसरामध्ये पाणीच दूषित येत असेल तर अशा वेळी चिमूटभर किंवा अर्धा चमचा सुंठ पावडर आपल्या पाण्यामध्येच टाकून ठेवावी आणि ते पाणी उकळून मग ते पाणी पित राहावं. आणि पाण्यासारखे कंटिन्यू जुलाब होत असतील तर त्याच्यासाठी सोपा आणि अगदी स्वस्त उपाय म्हणजे डाळिंबाची साल. बऱ्याच वेळा आपण असं होतं की डाळिंब आणतो, खातो आणि त्याची साल फेकून देतो, परंतु त्या साली देखील अतिशय उपयुक्त आहे. त्या साली वाळून घ्याव्या, चांगल्या प्रकारे सुकवल्यानंतर त्याचं पावडर करून ठेवावी. तर ही पावडर एक चमचा जर तुम्ही घेतली तर वारंवार होणारे पातळ जुलाब त्वरित कमी व्हायला मदत होते. जर तुम्ही डाळिंबाच्या सालीचा वापर केला तर अँटीबायोटिक घ्यायची देखील गरज पडत नाही. या व्यतिरिक्त तुम्ही सुंठ आणि डाळिंबाचा काढा देखील बनवून देऊ शकता. त्याचा सुद्धा चांगला आणि त्वरित परिणाम बघितला जातो. अजून एक खात्रीशीर उपाय म्हणजे बेलफळाची गर. तर बाजारामध्ये बेलफळापासून बनवलेले बरेचसे औषधं मिळतात. त्याचं सेवन केल्यावर सुद्धा हे जे जुलाब आहेत ते त्वरित थांबायला मदत होते. आणि हे सर्व उपाय केल्यानंतर जेव्हा तुमचे जुलाब थांबतात तेव्हा लगेच जेवणावर तुटून पडू नये. सुरुवातीचे काही दिवस त्रिकटू चूर्ण म्हणजे ज्यामध्ये सुंठ, पिंपळी आणि मिऱ्याची पावडर असते तर त्याचं चाटण सुमारे 1 ते 2 चिमूटभर तुम्ही त्रिकटूचं चाटण मधामध्ये टाकून करावं किंवा कोमट पाण्यामध्ये ती पावडर टाकून प्यावी. तर त्यामुळे आपला जो मंद झालेला अग्नी आहे, आपली जी मंद झालेली पचनक्रिया आहे ती व्यवस्थित व्हायला मदत होते. त्यानंतर आयुर्वेदिक मेडिकलमध्ये तुम्हाला कुटज घनवटी, कुटजारिष्ट, संजीवनी वटी यासारखे बरेचसे औषधी उपलब्ध आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही देखील ह्या पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची आणि आपल्या पोटाची, आपल्या अग्नीची काळजी घ्या आणि ह्या पावसाळ्याचा आनंद घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.